नमस्कार शेतकरी बंधूंनो. या सध्याच्या परिस्थितीतील हवामानाचा विचार केला तर ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी धुकं पडायला लागलेलं आहे. सकाळी दव दिसतंयच. तर ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर डावणी आणि भुरी या दोन्ही रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच ऑगस्ट आलेला आहे. आता किडीमध्ये मुख्यतः मिलीबग, नंतर उडद्या या किंवा थ्रिप्स वगैरे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मुख्यतः मिलीबगसाठी काळजी घ्या. आत्ता जर मिलीबग वाढला, कारण आत्ता काय होतं आहे, पाऊस पडत असतो आहे, हवेत आर्द्रता असते. मूळ परिसरात जर खूप चांगले सेंद्रिय पदार्थ असतील तर तिथं पांढऱ्या मुळ्या येतात आणि पांढऱ्या मुळ्या आल्या की जिब्रेलिन आणि सायटोकायनिनची पातळी वाढते. त्यामुळं खोड रसरशीत राहतं. पानं चांगली असतील आणि मग सायटोकायनिन वगैरे वर गेलं की पानं चांगली राहतात, हिरवीगार राहतात. आणि म्हणून मुळ्याचा विचार खूप महत्त्वाचा आहे. मूळ परिसरामध्ये खूप चांगले सेंद्रिय पदार्थ असतील तर पानावर भुरी किंवा डावणी या रोगांचा प्रादुर्भाव लवकर होत नाही. याशिवाय तुम्ही कटिंगच्या नंतर किंवा कटिंग अगोदर सुपर फॉस्फेटसारखं खत टाकलं असेल तर कॅल्शियम वगैरे चांगलं मिळाल्यामुळं मुळ्या चांगल्या वाढतात. आणि मग मूळ परिसरामध्ये सुपर फॉस्फेटमुळं आणि शेणखतामुळं सचित्र अशी परिस्थिती राहते. त्याला पोरस असं म्हणतात. तर अशी सचित्र परिस्थिती राहिली की हवा खेळती राहते, मुळांना ऑक्सिजन चांगला मिळतो आणि मग सायटोकायनिन जिब्रेलिन पातळी वाढते. त्यातल्या त्यात सायटोकायनिन पातळी खूप वाढते आणि मग घडाचा आकार वाढायला मदत होते. तर या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आपण ऑक्टोबरला घडाचा आकार बघतो फक्त घड बाहेर पडल्यानंतर. खरं वास्तविक त्याचा आकार निश्चित होतो तो एप्रिल कटिंगनंतर 60 दिवसाच्या नंतर. तर या कालावधीमध्ये पुढं म्हणजे 35 दिवसापासून थोडा थोडा घड तयार व्हायला लागतो 35-45 दिवसानंतर आणि त्याचा आकार 60-70 दिवसापर्यंत निश्चित होतो. या कालावधीमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. मग त्यामध्ये लिहोसिन असेल, सायटोकायनिन म्हणजे 6BA वगैरे असेल, मारणा असेल, झिंक असेल, बोरॉन असेल, कॅल्शियम असेल, स्फोरद असेल. तर या गोष्टी खूप आवश्यक आहेत. तुम्हाला वाटतं की बरेचसे लोक म्हणतात उन्हाळ्यात कशाला कॅल्शियम द्यायचं, हे द्यायचं. एक ध्यानात ठेवा की पोषणामध्ये कॅल्शियम हा राजा आहे आणि म्हणून त्याला किंग ऑफ ऑल एलिमेंट्स किंवा सगळ्या पोषणद्रव्याचा राजा. कारण कॅल्शियम जर असेल तरच सगळी पोषणद्रव्ये व्यवस्थितपणे काम करू शकतात. मग ते मूळ परिसरात असेल, घडात असेल, पानात असेल, सगळीकडं कॅल्शियम जास्त असलं पाहिजे. कॅल्शियम जास्त असलं की इतर पोषणद्रव्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. कॅल्शियम हा सगळ्या पोषणद्रव्याचा मोठा भाऊ आहे. आपण बघा घरात बघतो, घरातला कर्ता माणूस किंवा थोरला भाऊ घरात असेल तर आपण शक्यतो बाहेर जातो आणि कामाला लागतो. कारण आपल्याला ते सांगत असो बाबा काम करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तसं ह्या कॅल्शियमचं असतं. कॅल्शियम ह्या सगळ्या पोषणद्रव्याचा म्हणजे इतर नत्र जे आहे, कॅल्शियम, स्फुरद आणि बोरॉन हे तिघं खूप महत्त्वाचे आहेत. कॅल्शियम सगळ्याला कामाला लावतो. स्फुरद ते जे सगळे पोषणद्रव्ये काम करतात त्यांना लागणारी शक्ती, ऊर्जा त्याला असं म्हणतात, त्यांना लागणारी शक्ती पुरवण्याचं काम स्फुरद करतं. आणि बोरॉन त्यांच्यावर लक्ष ठेवतं सगळ्या पोषणद्रव्यावर, ते योग्य दिशेनं काम करतात किंवा नाही. जसं बघा ट्रकचं स्टेअरिंग ड्रायव्हरच्या हातात असतं आणि ड्रायव्हर ठरवतो ट्रक कुणीकडे जाणार, मग डबऱ्यात जाणार की चांगल्या रस्त्याने जाणार. तसं बोरॉनचं आहे. बोरॉन ठरवतं की द्राक्षे कडक चांगली कुरकुरीत होणार की वॉटरबेरी होणार, मम्मी होणार, हे सगळं बोरॉनच्या खूप हातात आहे. आणि म्हणून उन्हाळ्यात आणि ऑक्टोबर कटिंगनंतरसुद्धा तुम्हाला बोरॉनचं व्यवस्थापन खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे. तसंच कॅल्शियम, स्फुरद याही घटकांचं हे तिघं खूप महत्त्वाचे आहेत. कॅल्शियम, स्फुरद आणि बोरॉन. याशिवाय पालाश आहे, नत्र आहे, ही सगळी महत्त्वाची आहेतच. पण ह्या सगळ्याकडून चांगलं काम करून घेण्यासाठी कॅल्शियम, स्फुरद आणि बोरॉन
हे तिघं खूप महत्त्वाचे असतात. आणि म्हणून एप्रिलला सुद्धा एप्रिल कटिंगनंतर 40-50 दिवसापासून पुढं कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन, झिंक वगैरे ही सगळी जी पोषणद्रव्ये आहेत, लोह आहे, मँगनीज आहे, ही पोषणद्रव्ये व्यवस्थितपणे जमिनीतून आणि पानावर फवारून देण्याचं तुम्ही काम व्यवस्थितपणे करणं आवश्यक आहे. आणि हे काम जर तुम्ही व्यवस्थित नाही करू शकला तर निश्चितपणे पांढरे घड होणे वगैरे ह्या ज्या सगळ्या घडकूज, घडगळ ह्या सगळ्या समस्या ऑक्टोबर कटिंगनंतर उद्भवताना दिसतात. तर हे सगळं घडू नये म्हणून तुम्हाला एप्रिलमध्ये काम करायचं आहे. ऑक्टोबरमध्ये मग घड बाहेर पडला, पांढरा झाला, हे मारा, ते मारा, 6-वे मारा, लिओसिन मारा, कॅल्शियम मारा, बोरॉन, हे सगळं आपलं, किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे सगळं मारत बसतो आपण. पण त्यामुळं फारसा फरक पडत नाही. खर्च मात्र खूप वाढलेला असतो आणि वाढतही जातो. तर हे सगळं घडू नये म्हणून तुम्हाला एप्रिल कटिंगला काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात ही जी 3 पोषणद्रव्ये मी महत्त्वाची सांगितली, त्यामध्ये कॅल्शियम, स्फुरद आणि बोरॉन हे खूप वेलीच्या पोषण व्यवस्थापनामध्ये असेल किंवा इतर जी व्यवस्थापन आहे, विस्तार व्यवस्थापन वगैरे असेल, रोग कीड व्यवस्थापन असेल, याच्यामध्ये ही 3 पोषणद्रव्ये खूप महत्त्वाचं काम करताना दिसून येतात. आणि मग इतर पोषणद्रव्ये महत्त्वाची आहेतच, त्यांचंही व्यवस्थापन अचूकपणे होणं आवश्यक असतं. म्हणजे योग्य वेळी पालाश द्या. पालाश खूप महाग झालेला आहे म्हणून बरेच लोक आता पालाश पानावर फवारून फक्त देतात. तुम्हाला माल तर 12-15 टनाच्या पुढं पाहिजे. आणि मग 1 टनाचा विचार केला तर एका टनातून सरसरणपणे 5-1 किलोपर्यंत पालाश जातं. 12 टन माल गेला तर 60 किलो पालाश निघून जातं. आणि मग जमिनीतलं 60 किलो पालाश कमी झालेलं असतं. आणि मग अशा पद्धतीने एवढं पालाश जर तुम्हाला तुमच्या जमिनीतलं कमी झालं असेल तर त्याची भरपाई तुम्ही वेळेतच करणं आवश्यक असतं. अर्थात जसं पालाश जातं तसंच नत्र जातं, स्फुरद जातं, कॅल्शियम जातं, त्याचीही भरपाई तुम्हाला करणं आवश्यक आहे एप्रिल कटिंगनंतर, म्हणजे एप्रिल कटिंगच्या अगोदरच. म्हणजे मग वेलीच्या मूळ परिसरात किंवा मुळात आणि खोडात पुरेसं कॅल्शियम घेतलं जाईल. म्हणजे समजा विश्रांती कालावधीमध्ये, म्हणजे ऑक्टोबर कटिंगचा माल समजा फेब्रुवारी शेवट संपला किंवा मार्चमध्ये संपला, तर मार्च 15 नंतर ही खतं सगळी देऊन जमिनी ड्रीप खाली खोल खड्डा काढून किंवा नांगरून घेऊन किंवा नांगराचं एखादा तास टाकून त्यामध्ये सुपर फॉस्फेट असेल, स्टेरामिन असेल किंवा इतर सगळी सेंद्रिय खतं, नेचर्स गोल्ड असेल, या सेंद्रिय खतांचा चांगल्या पद्धतीनं उपयोग करून तुम्ही इतर खतं म्हणजे DAP असेल, सल्फेट ऑफ पोटॅश असेल, हे कटिंग अगोदर देणं आवश्यक आहे. म्हणजेच आणि पुन्हा वेळच्या वेळी म्हणजे 30 किंवा 25-30 दिवसाच्या दरम्यान, 50-55 दिवसाच्या दरम्यान, 60-70 दिवसाच्या दरम्यान, 80-90 दिवसाच्या दरम्यान आणि शेवटी मग 100-110 दिवसाच्या दरम्यान पालाश वगैरे देणं आवश्यक असतं. हे जर तुम्ही कामं व्यवस्थितपणे केली असतील तर घडाच्या आकारावर फारसा परिणाम होत नाही. घड चांगला राहतो, घडामध्ये पाकळ्या चांगल्या मिळतात, घडकूज, घडगळ या समस्या निर्माण होत नाहीत. याशिवाय तुम्हाला पानं चांगली राखली पाहिजे, त्यासाठी रोग कीड येऊ नये वगैरे ह्या गोष्टीकडं लक्ष देणं आवश्यकच आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कॅल्शियम, स्फुरद आणि बोरॉन हे तिघं खूप महत्त्वाचे आहेत. आत्तासुद्धा तुम्ही कॅल्शियम, स्फुरद आणि बोरॉनसाठी 1-2 स्प्रे घेणं, म्हणजे मॅग्झी असेल, मॅग्झिकॅल B+ असेल, ही जे किंवा फ्रुटफुल असेल ही किंवा बायोके असेल, या सगळ्या पोषणद्रव्याचे स्प्रे तुम्ही आत्ता व्यवस्थितपणे घेणं आवश्यक आहे. याशिवाय जमिनीमधूनही पालाशी थोडीफार पूर्तता करणं आवश्यक आहे. आता कटिंगचा कालावधी जवळ येत निघालेला आहे. ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे. काही लोक ऑगस्टमध्ये शेवट कटिंग घेतात, तर त्या लोकांनी आता इतर कामं जी असतात, खतं देण्याची वगैरे, या कामाच्या मागं किंवा व्यवस्थापनाकडे वळलं पाहिजे. तर थोडंफार हे झालं. आपण मुख्य विभागाकडे पुन्हा वळूया. आपण टेबल ग्रेप प्रोडक्शन करतो मुख्यतः किंवा रेझिन प्रोडक्शन करतो. तर टेबल ग्रेप प्रोडक्शनमध्ये आपण गेल्या वेळेला पाहिलं की माल कठीण पाहिजे, दगडासारखा पाहिजे, गर चांगला पाहिजे, साखर चांगली पाहिजे, वजन चांगलं पाहिजे, मणी एकसारख्या आकाराचे पाहिजेत. हे सगळं काढायचं असेल तर ते काही एका गोष्टीशी निगडीत नसतं. म्हणजे नत्र किती दिला एवढ्यावरच नाही, मग तुम्ही ॲमिनो ॲसिडची टॉनिक काढायला देता. अरे तुम्ही असा विचार करायला पाहिजे की नत्र दिलं, ॲमिनो ॲसिड म्हणजे नत्र दिलं की मग कॅल्शियमचं काय, स्फुरदाचं काय, बोरॉनचं काय, पालाचं काय, जस्ताचं काय, लोहाचं काय. मग एक वाढलं
तुम्ही एकाचा फक्त विचार केला, नत्राचा. आणि मग नत्र जरी तुम्ही घडाला दिलं तर ठीक आहे, द्यायला हरकत नाही. मी काही तुम्हाला म्हणणार नाही देऊ नका, अजिबात असं काही नाही प्रश्न. पण ज्या वेळेला तुम्ही नत्र देता त्यावेळेला तुम्हाला कॅल्शियमची पूर्तता करायला पाहिजे, स्फुरदाची पूर्तता करायला पाहिजे, बोरानची पूर्तता करायला पाहिजे, पालाची पूर्तता करायला पाहिजे. इतर जी सगळी झिंक किंवा लोह, मँगनीज वगैरे पोषणद्रव्ये आहेत यांचीही पूर्तता तेवढ्याच तुम्हाला मात्रेमध्ये करणं आवश्यक असतं. म्हणजे मग तुम्हाला ऑक्टोबरला जो घड मिळतो त्याच्यामध्ये घडकूज होत नाही, घडगळ होत नाही, कुठल्याही समस्या फार मोठ्या स्वरूपात निर्माण होत नाहीत. मग ऑक्टोबरला माल चांगला कठीण दगडासारखा राहतो. तर टेबल ग्रेप प्रोडक्शनमध्ये आपण ज्या गोष्टीचा विचार करतो त्यामध्ये पहिला मण्याचा आकार. सगळ्या मण्याचे आकार एक समान पाहिजेत, सगळ्या मण्याचा रंग एकसारखा पाहिजे. थॉम्सन शिडलेचा विचार केला तर घडात 100 ते 120 मणी पाहिजेत. प्रत्येक मणाचं वजन 5 ते 7 ग्रॅमपर्यंत पाहिजे. रेड ग्लोबचा विचार केला तर घडात 50-60 मणी असले पाहिजेत. मण्याचं वजन 10 ते 12-13 ग्रॅमपर्यंत असलं पाहिजे. आकार एक समान असला पाहिजे. फ्लेम शिडलेच्या बाबतीत विचार केला तर घडामध्ये 70-80 मणी असणं आवश्यक आहे. याशिवाय मग प्रत्येक काडीवर किती घड, त्या काडीला किती पानं, घडाभोवतीची पानं काढणं, हवा खेळती ठेवणं, काडीच्या तळाकडली पानं काढणं, ज्यामुळं विस्तार व्यवस्थापनामध्ये हवा खेळती राहील, त्यामुळं घड निरोगी राहील, घडाचं आरोग्य चांगलं राहील. हवा खेळती राहिल्यामुळं रोग किडींचा प्रादुर्भाव कमी राहील. ह्या सगळ्या गोष्टी अचूकपणे सांभाळणं आवश्यक असतं आणि यालाच टेबल ग्रेप प्रोडक्शनचं नियोजन म्हणतात. तुम्ही फक्त CPPU, GA ह्या गोष्टीकडं खूप लक्ष देता, त्यापेक्षा जास्त लक्ष मूळ व्यवस्थापन आणि मुळ्या सगळं घेणार आहेत. कॅल्शियम घेणार आहेत, स्फुरद घेणार आहेत, बोरॉन घेणार आहेत, सायटोकायनिन निर्मिती करणार आहेत, जिबरेलिन निर्मिती करणार आहेत. हे सगळ्या गोष्टी मुळ्याशी निगडीत आहेत. निव्वळ वरून GA किती दिला हे महत्त्वाचं नाही, मुळ्याने पुन्हा तेवढा GA किती निर्माण केला, म्हणजे मुळ्याने किती सायटोकायनिन, किती GA निर्मिती केलं हे महत्त्वाचं आहे. आणि मग खालून येणारा GA आणि सायटोकायनिन आणि पानावर फवारून दिलेला GA आणि सायटोकायनिन या दोघांमध्ये मेळ बसतो आणि मग आपल्याला टेबल ग्रेप प्रोडक्शन चांगलं मिळतं. तुमचा असा समज आहे की खूप पानावर फवारून दिलं की मग चांगला साईज, मण्याचा चांगला साईज वगैरे मिळतो. मग बऱ्याचशा वेळेला तुम्हाला असं दिसून येतं की किती CPPU दिला, अगदी 10 मिलीपर्यंत, तरीसुद्धा तुम्ही म्हणता मण्याचा आकार वाढला नाही. अरे खालची मदत, मुळ्यांची मदत खूप महत्त्वाची आहे. मुळ्याच्या मत्तीकडं तुम्ही बघत नाही. नंतर मूळ आणि खोडामध्ये एप्रिल कटिंगच्या वेळेला किती अन्न साठवलेलं आहे याकडं तुम्ही लक्ष देत नाही. अन्न साठवण्यासाठी पानं निरोगी पाहिजे, शेवटपर्यंत हिरवीगार राहिली पाहिजेत, रोग किडींचा प्रादुर्भाव राहिला नाही पाहिजे, पोषण व्यवस्थापन चांगलं पाहिजे, पाणी व्यवस्थापन चांगलं पाहिजे. म्हणून पाणी देऊ नका, असं पाणी देणं चुकीचं असतं. अनेक गोष्टी अशा महत्त्वाच्या आहेत की ज्याच्याशी ऑक्टोबर कटिंगच्या द्राक्षाची गुणवत्ता, उत्पादन हे सगळं अवलंबून असतं. तुम्ही फक्त ऑक्टोबर कटिंगनंतर किती GA, किती CPPU किंवा किती अमिनो ॲसिड हे सगळं देण्याचा प्रयत्न करता, परंतु तेवढंच लक्ष जर तुम्ही एप्रिल कटिंगकडं दिलं आणि एप्रिल कटिंगमध्ये या गोष्टीचं अचूकपणे व्यवस्थापन केलं तर ऑक्टोबरला तुम्हाला फारसा GA, फारसा CPPU वापरावा लागणार नाही. कारण मुळ्या चांगल्या असल्या, पानं चांगली असली की अन्नाचा साठा खूप असतो, सायटोकायनिन निर्मिती चांगली होती, जिब्रेलिन निर्मिती चांगली होते. आणि मग काय होतं, घडाला GA दिला, CPPU दिला, मग घडात मणी आकारानं वाढतो. आता मग नुसतं मणी आकारानं वाढला तर त्यात पाणी भरायचं आहे का? नाही. त्यामध्ये खोडात साठवलेलं कार्बोहायड्रेट म्हणजे साखर, मुळांनी, पानांनी तयार केलेली साखर मुख्यतः मुळात आणि खोडात साठवली जाते. मुख्यतः ती मुळात सगळ्यात जास्त साठवली जाते. म्हणजे जेवढी पानं साखर तयार करतात त्यापैकी थोडीफार साखर त्यांच्या आरोग्यासाठी वापरली जाते. पानाचं आरोग्य असेल, मुळ्याचं आरोग्य असेल ह्यासाठी, खोडाचं आरोग्य असेल ह्यासाठी वापरले, त्यांच्या जगण्यासाठी वापरली जाते. आणि राहिलेली सगळी साखर पुन्हा मुळात साठवली जाते. आणि म्हणून मुळं महत्त्वाची आहेत. बहुतांशी सगळी साखर जी पुन्हा घड मोठा व्हायला, घड पिकायला लागते, ती सगळी साखर मुळात साठवलेली असते. ज्या ठिकाणी गर्डलिंग करतात तिथं तुम्ही बघितलं आहे बघा, मुळं चांगली असतील, मुळामध्ये अन्नाचा साठा चांगला असेल तर गर्डलिंग केल्या केल्या लगेच थोड्या दिवसामध्ये ती जखम भरून येते. आणि त्यासाठी मग वर मालसुद्धा मर्यादित पाहिजे.
स्क्वेअर फुटाला किती घड बाबा एक्सपोर्टसाठी, तेवढे घड तुम्ही ठेवले असतील तर ती जखम लगेच भरून येते. घड जर तुमचे जास्त असतील तर ती जखम भरून यायला खूप वेळ लागतो, कारण मुळामध्ये आणि खोडामध्ये अन्नसाठा राहिलेला नसतो, वर घडाकडं गेलेला असतो सगळा. आणि म्हणून 6x4 अंतर असेल तर किती घड, स्क्वेअर फुटाला किती घड, घडाच्या पुढं किती पानं, घडाच्या तळाकडली पानं काढणं, घडाच्या पुढं किती पानापर्यंत चांगली पानं असावीत, घडात मणी किती असावेत, मण्याचा आकार कसा असावा, घडात किती पाकळ्या असाव्यात, ह्या सगळ्याचं नियोजन करणं आवश्यक असतं. आणि घडापुढली पानं त्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहेत, कारण घडाच्या मागची जी पानं असतात त्या पानांच्या वयाचा विचार केला तर ज्यावेळेला घडातले बनी 3 ते 4 मिलीमीटरपेक्षा मोठे होतात त्यावेळेला मागच्या पानांचं काम जवळजवळ संपत आलेलं असतं, कारण त्यांचं वय 60 ते 65 दिवस झालेलं असतं आणि त्यामुळे ते कमी काम करतात. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की ती पानं मग पुढच्या पानांनी तयार केलेल्या अन्नावर जगतात. त्यासाठी मणी तयार झाले की घडाच्या पाठीमागची पानं शक्यतो काढून टाका, कारण ती पानं पुढच्या पानांनी तयार केलेल्या अन्नावर जगलेली असतात आणि मग ते तुमच्या दृष्टीनं अवघड होतं. म्हणजे ज्याला आपण टेबल ग्रेप प्रोडक्शन म्हणतो त्या दृष्टीनं अवघड होतं. तर असं घडू नये म्हणून तुम्हाला योग्य आणि अचूक व्यवस्थापन वेळेच्या वेळी, असं नाही तुम्ही पुढल्या आठवड्यात करू, अरे त्या आठवड्यावरती पानं किती अन्न खाणार, पानांनी तयार केलेलं अन्न ते किती वेळच्या वेळी ते काम करा. सेटिंग झालं, आठवण ठेवाय, लगेच पानं मागची काढून टाकायची. तर द्राक्षबागेत आपल्या इकडं ह्याचा कालावधी खूप कमी असतो. मुळात जगाचा विचार केला तर त्यांचा कालावधी खूप लांब असतो. आपला कालावधी टेबल ग्रेप प्रोडक्शनचा विचार केला तर थॉम्सन सीडलेसचा सारख्या व्हरायटीचा विचार केला तर 120, 25, 30 दिवसामध्ये हार्वेस्टिंग करून रिकामं झाले असतं, काढणी झालेली असते. आणि मग विचार केला तर पहिले 10-12 दिवस बाग फुटायलाच जातात. पुन्हा पानाचं वय 30 दिवस व्हायला लागतं, मग अन्न तयार करायला लागतात. म्हणजे 30 आणि 12 42 दिवस, म्हणजे 45 दिवस गेले पहिले. मग तिथनं अन्न तयार होईल आणि मग त्या कालावधीत तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे. त्या कालावधीत पानांना म्हणजे 35 दिवसापासून पुढं अन्नद्रव्य व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, विस्तार व्यवस्थापन, रोग कीड व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टीकडं खूप अचूकपणे, खूप जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग याच कालावधीत तुमची गडबड होते, कुठलं काम करायचं, कुठलं मागं ठेवायचं, या सगळ्यामध्ये गडबड होते. आणि मग अचूक हे सगळी कामं व्यवस्थितपणे झाली नाहीत की मग सोनाकाची लांबी वाढत नाही, थॉम्सन सीडलेसच्या मण्याचा आकार मोठा होत नाही, रेड ग्लोबमध्ये आकार मोठा होत नाही, किंवा फ्लेम सीडलेसमध्ये जी याचा चांगला परिणाम मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. ह्या सगळ्यासाठी तुमच्या इतर गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. मूळ व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, विस्तार व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, रोग कीड व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, पोषण व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीशी इतर सगळ्या पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन अचूकपणे आणि व्यवस्थितपणे काम करणं आवश्यक असतं. आणि मग ह्या कामामध्ये इतर ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये मी मग गेल्या वेळेला सांगितलं की तुम्हाला ज्या द्राक्षाचं शुष्क वजन म्हणजे वाळलेलं वजन जास्त असतं ती द्राक्षे चांगली असतात. म्हणजे ज्या बागेमध्ये बेदाण्याचं वजन जास्त मिळतं. आपण म्हणतो बघा यावर्षी बेदाणा खूप चांगला झाला, वजनदार होता. मग वजनदार कधी होतो? ज्यावेळेला मण्यात गर चांगला असेल, साखर चांगली असेल, ब्रिक्स चांगला असेल, टोटल सॉलिड चांगली असतील, रोग किडी कमी असतील, घडांची संख्या मर्यादित असेल, ही सगळी कामं, पोषण व्यवस्थापन, खत व्यवस्थापन ही सगळी, किंवा पाणी व्यवस्था ही कामं चांगली असतील, पानं योग्य असतील, हे सगळी कामं चांगली असली तर निश्चितपणे मणी चांगले होतात. त्या मण्यामध्ये चांगला गर भरतो, चांगली साखर येते आणि मग आपल्याला अंतिमतः बेदाण्याचं वजन चांगलं मिळतं किंवा टेबल ग्रेपमधील द्राक्षाचं वजन चांगलं मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त CPPUGA याच्याशी निगडीत नाहीत. मूळ व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, विस्तार व्यवस्थापन, रोग कीड व्यवस्थापन, संजीवक व्यवस्थापन आणि वेळच्या वेळी अचूक करावी लागणारी कामं म्हणजे पानं काढणं,
घडाचं बिरळणी करणं, एका घडात किती मणी, एका झाडावर किती मणी, घड, हे सगळं व्यवस्थापन व्यवस्थितपणे जमलं की मग तुम्ही ही लढाई जिंकल्यात जमा आहे. मग तुम्हाला टेबल ग्रेड प्रोडक्शनचे अत्यंत चांगले असे घड मिळणार, त्यामध्ये कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. शक्यतो हव्यासापोटी खूप जास्त घड ठेवू नका. मी उदाहरणं एक वेळ सांगितलं होतं, तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही. 6x4 अंतर आपण विचारात घेतलं. अगदी 6x4 अंतराला 1.5 स्क्वेअर फुटाला एक घड म्हटलं तर 18 घड येतात. मग त्या घडांचा विचार केला तर एका घडातील एका मण्याचं वजन 5 ते 7 ग्रॅम धरलं आणि घडामध्ये 80 मणी धरले तर 7×8 = 56, 600 ग्रॅमचा घड सहज होतो. 18 घड धरले तर 10 किलोच्या पुढं म्हणजे 2.5 पेटीच्या पुढं माल निघतो. मग 2.5 पेटी 6x4ला वाईट नाहीत, कारण 6x4 म्हणजे 1800 बेली होतात. मग 1800 दुनी 3600 जवळ 3000 पेटीच्या पुढं माल निघतो. मग तुम्ही आत्ता का काढू शकत नाही याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. मग तुमची जी इतर कामं असतात त्या कामाकडे तुमचं लक्ष राहत नाही. म्हणजे मूळ व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर मूळ व्यवस्थापन. मुळ्या सगळं घेणार आहेत, अन्नद्रव्ये सगळी लागणारी वेळच्या वेळी मुळ्या घेणार आहेत, पाणी घेणार आहेत, संजीवक निर्मिती करणार आहेत, म्हणजे जी असेल CPP असेल हे सगळं निर्माण करणार आहेत. मग सगळं वरचं जे सगळं आरोग्य आहे ते मुळ्याशी निगडीत आहे. आणि म्हणून मुळ्या कशा चांगल्या राहतील, मुळ्या कशा चांगल्या वाढतील हे खूप काळजीपूर्वक पाहणं आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही काळजीपूर्वक केल्या तर निश्चितपणे मग तुम्हाला वर चांगला माल मिळतो. यामध्ये मग इतर घटक गेल्या वेळेला आपण थोडं पाहायला सुरुवात केलेलं आहे. त्यामध्ये पहिला घटक म्हणजे व्हरायटल फॅक्टर, म्हणजे जात, द्राक्षाची जात. आपण सर्वसाधारणपणे पाहतो बघा, रेड ग्लोब असेल, फ्लेम सीडलेस असेल, रुबी सीडलेस असेल किंवा थॉम्सन सीडलेस असेल तर या द्राक्षाच्या ह्याच्या कामामध्ये फारशी ढवळाढवळ न केली तर माल चांगला होतो, कडक होतो, गरदार होतो, वजनदार होतो, कारण ते त्या जातीचं वैशिष्ट्य आहे. असा माल कडक होणं, गर चांगला येणं, साखर चांगली येणं, हे रेड ग्लोब असेल, फ्लेम सीडलेस असेल, रुबी सीडलेस असेल, ॲटम रॉयल असेल, क्रिम्झन सीडलेस असेल, ह्या जातींचं ते वैशिष्ट्यच आहे. आणि मग असं त्यांचं वैशिष्ट्य असल्यामुळं तुम्ही इतर कामाचं जरा अचूकपणे नियोजन केलं की खूप चांगला माल मिळून जातो. आणि मग थॉम्सन सीडलेस असेल, तुमचं सोनाका, अनुष्का असेल, इतर आता तुम्ही सुपर सोनाका, इतर खूप व्हरायटी निघालेल्या आहेत. या सगळ्यांचं नियोजनसुद्धा अचूक असणं आवश्यक आहे. अर्थात त्या व्हरायटीचा बऱ्याचशा वेळेला फारसा अभ्यास झाला नसल्यामुळं त्याविषयी अचूक मार्गदर्शन करणं कठीण होतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचं अचूक मार्गदर्शन करणं आवश्यक असेल तर तुम्हाला पानदेठ पृथक्करण, जमीन पृथक्करण ह्या सगळ्या गोष्टी अचूकपणे करणं आवश्यक आहे. म्हणजे कुठली पोषणद्रव्ये कमी पडलीत, कुठली जास्त झालेत हे माहीत होतं आणि त्या पद्धतीनं आपल्याला पोषण व्यवस्थापन करता येतं. तुम्ही आत्ता अचूकपणे पोषण व्यवस्थापन करत नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपण जेवायला बसलो, ताटात किती भाकरी आहेत, किती कालवण आहे, किती लोणचं आहे, किती कांदा आहे हे ठरलेलं असतं. आणि मग बायकोला माहीत असतं आपल्या नवरा किती भाकरी खातो. आपण 10 भाकरीचा ढीग रचला तर ते तेवढे खाणार आहेत का, खाणार नाहीत, मग ते जास्त होतं. तसंच मुळ्याच्या परिसरात किती नत्र लागतं, किती स्फुरद लागतं, किती पालाश लागतं, किती बोरॉन लागतं, तेवढंच द्या ना, मोजून द्या. तुम्ही एखादं जास्त दिलं, उदाहरणार्थ नत्र जास्त दिलं आणि मग ते नत्र खाणार. मुळ्यांना काय कळतंय, तुम्ही टाकाल ते खाणार. नत्र टाकलं खाणार, स्फुरद टाकलं खाणार, बोरॉन टाकलं खाणार, पालाश टाकलं खाणार. मुळ्या खाण्याचं काम करतात. परंतु आपल्या बागेची सध्याची गरज कुठली आहे खताची? नत्र पाहिजे, स्फुरद पाहिजे, पालाश पाहिजे, कॅल्शियम पाहिजे, जस्त पाहिजे, लोह पाहिजे, कुठली गरज आहे हे समजून घेऊन तुम्ही खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन करायला पाहिजे. तुम्ही असं करत नाही आणि मग खत टाकलं की एकदम 2 पोती DAP. अरे त्यामुळं होतंय काय माहिती आहे का, 2 पोती DAP तुम्ही टाकलं ठीक आहे, नत्र स्फुरद वाढलं, पालाशचं काय, कॅल्शियमचं काय, बोरॉनचं काय, जस्ताचं काय. आणि म्हणून जे खत समजा तुम्हाला 50-100 किलो DAP द्यायचं आहे आणि मग असं करा ना, 10 किलो DAP, 200 लिटर पाणी, त्यामध्ये थोडं फॉस्फरिक ॲसिड, थोडं सल्फ्युरिक ॲसिड,
आणि थोडी सुपर फॉस्फेटची निवळी असं सगळं मिसळा आणि ते ड्रीपनं द्या ना ती निवळी. आणि मग असं टप्प्याटप्प्यानं 5-6 दिवसाच्या अंतरानं देत राहावा. कुठलंही खत कमी जास्त होणार नाही आणि त्यामुळं जमिनीत मग मेळ घालावा लागणार नाही. नंतर किती आहे, स्फुरत किती आहे, पाला हे सगळं बघावं लागणार नाही. तुम्ही 1-2, 2-3 पोती DAP टाकता आणि मग त्याचा मेळ सगळा बिघडतो, जमिनीतलं संतुलन बिघडतं आणि मग संतुलन बिघडलं की मुळ्या काय जे टाकलेलं असेल ते खात राहणार. वर घडाकडे जाणार, घड म्हणणार मला एवढा नंतर नको होता, कॅल्शियम पाहिजे होतं, स्फुरत पाहिजे होतं, बोरॉन पाहिजे होतं, परंतु ते काय मला मिळन झालं आहे. मग गडाची सगळी परिस्थिती बिघडते आणि मग वॉटरबेरी मम्मी गडकूस सगळं दिसायला लागतं आणि मग आपण विचार करतो आता हे असं का झालं. तर नंतर देऊ नका असं नाही, स्फुरत देऊ नका असं नाही, कॅल्शियम देऊ नका असं नाही, अचूक द्या, वेळेला द्या, एकदमच देऊ नका. नंतर कधी द्यायचा आहे, स्फुरत कधी द्यायचा आहे, पालाश कधी द्यायचा आहे, कॅल्शियम कधी, हे सगळं मी एखाद्या चर्चासत्रामध्ये सांगणार आहे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही टप्प्याटप्प्यानं अशी खतं देत राहिलात गरजे एवढी आणि त्याच पद्धतीनं पुन्हा तुम्ही पानदेठ पृथक्करण, जमीन पृथक्करण यांच्या अहवालाचा विचार केला तर तुमचं खत व्यवस्थापन अत्यंत अचूक होईल. आणि असं खत व्यवस्थापन अचूक झाल्यामुळं तुम्हाला मिळणारा माल हा अत्यंत चांगला असेल, तुमचा खर्च कमी होईल. आणि मग त्यासाठी पानदेठ पृथक्करण करा, वेळच्या वेळी करा. 40-45 दिवस, 60-70 दिवस, 90 दिवस, या तिन्ही वेळेला पानदेठ पृथक्करण करा. खर्च तुम्हाला झाल्यासारखा वाटेल, 600 रुपये गेले, अरे पण 600 रुपये गेले, एखादं पालाचं पोतं टाकणं वाचलं किंवा 10 किलो पालाश टाकायचा वाचला तर त्या 10 किलो पालाची किंमत 1200-1400 रुपये आहे. म्हणजे 1200-1400 रुपये तुमचे एकदम वाचतात. तीच गोष्ट DAPची असेल, एखादं अर्ध पोतं 25-40 किलो DAP वाचला तरी तुमचे पैसे किती वाचतात बघा. आणि पानदेठ पृथक्करण कराच आणि त्या पद्धतीनं पुढच्या कामाचं नियोजन करा, म्हणजे पुढे कुठलीही समस्या निर्माण होणार नाहीत. तर द्राक्षाच्या बाबतीत विचार केला तर ज्याला आपण गुणवत्तेचं टेबल ग्रेप म्हणतो त्यामध्ये पहिला घटक महत्त्वाचा कुठला असेल, म्हणजे प्रोडक्शनमधले महत्त्वाचे घटक गुणवत्तेचं टेबल ग्रेप प्रोडक्शन, त्याची गुणवत्ता आपण पाहिली. बेदाण्याच्या बाबतीत पाहिलं की बाबा ज्या बेदाण्याचं वजन चांगलं मिळतं त्याच्यामध्ये साखर चांगली, गर चांगला, वजन चांगलं, रंग चांगला, आकार चांगला, हे सगळं ज्याच्यामध्ये मिळतं ती आपण चांगले टेबल ग्रेप्स म्हणतो. किंवा टेबल ग्रेप्समध्ये बण्याचा आकार चांगला, घर चांगला, वजन चांगलं, वॉटरबेरी नाहीत, मम्मी नाही, बंच स्टेम नेक्रोसिस नाही, क्रॅकिंग नाही, हे सगळं जर चांगलं असेल, म्हणजे हे सगळं नसेल, अशा बंच स्टेम नेक्रोसिस वगैरे इतर सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर ते टेबल ग्रेप चांगले असतात. आणि म्हणून त्याचा पहिला महत्त्वाचा घटक कुठला असेल तर व्हरायटल फॅक्टर, जात, द्राक्षाची जात. त्यामध्ये रेड ग्लोब असेल, फ्लेम शिडलेस असेल, अटम रॉयल असेल, क्रिम्झन शिडलेस असेल, या जातीची द्राक्षे नैसर्गिकरित्याच खूप चांगली होतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे फारसं लक्ष द्यावं लागत नाही. परंतु ही जी सुपर सोनाका आहे, अनुष्का आहे, सोनाका आहे, माणिक चमन आहे, ह्या जातीच्या द्राक्षाकडे मात्र चांगलं टेबल ग्रेप निर्मितीच्या दृष्टीनं खूप लक्ष द्यावं लागतं. आणि त्यामध्ये जे इतर महत्त्वाचे घटक आहेत त्यातला पहिला घटक आपण पाहिला द्राक्ष जात.